मिनिएचर वर्ल्डच आम्ही घेतलंय. हॉरर हाऊस मध्ये एका व्यक्तीला न्यायचंय. स्पेशली आम्ही फक्त बसायला आलो निवांत. तर आता आम्ही पोहोचलोय लोणावळ्याला आणि एकदम सडन प्लॅन होता. आजच्या दिवसाचा सुट्टी होती, सो आम्ही एकदम सडनली प्लॅन केला की चला कुठेतरी जाऊयात. सिन्स लोणावळा जसं जवळ आहे घरापासून एक तासावरतीच येतो. बघूयात आम्ही आज वन डे मध्ये लोणावळ्यात काय करतो. आमचं लोणावळ्यात खूप वेळा येणं होतं, म्हणजे वर्षातनं 4-5 वेळा तरी हो ना ग. हो, आरामात 4-5 वेळेस आम्ही आरामात येतो. येतो. सो पावसाळ्यामध्ये भरपूरदा येतो, कारण ते तेव्हा ते खूप छान वाटतं, ऍटमॉस्फिअर खूप छान असतं. सो प्लेसेस तर बऱ्याच एक्सप्लोर केल्यात लोणावळ्यामध्ये. हो, सगळेच छान. ऑलमोस्ट झालेले आहे आमच्या प्लेसेस. So आता आम्ही पहिलं तर चाललोय दी ओरिजिनल मगनलाल चिक्कीला, जे तुम्हाला माहितच असेल. आणि नसेलही माहिती तर व्हिडिओ पुढे नक्की बघा की ओरिजिनल दुकान कुठलं आहे. बघूयात आज तिकडे मला पात्रा काय असतं ते पिवळं पात्रा खांडवी काय ते भेटतं का नाही ते बघूयात. मगनलाल अँड सन्स. आहे का हो खांडवी? सो नवीन हे घेत आहे, म्हणजे डिलिशियस एकदम मस्त आहे खमण ढोकळा. तर मी मगनलालची फेमस चिक्की जी मला आवडती, आणि मी लोणावळ्याला आली की ती चिक्की घेतली. तर मी आता ग्राउंडनट वाली चिक्की घेतलीये. तुम्ही पण या, इथलं फज आहे ते ट्राय करा, ते पण भारी आहे. फज वगैरे कस नंबर आहे, ती कुठंच भेटत नाही, तसली भारी चिक्की आहे. आणि ह्याच ओरिजिनल दुकानामधून परचेस करा. कुठलं प्लॅनिंग आहे हो आता? तर गाईज आता आम्ही आलेलो आहे मिनिएचर वर्ल्डला लोणावळ्याचं. तुम्ही बघू शकता ह्या साईडला आपलं लोणावळा आणि ह्या साईडला लेफ्ट साईडला पुण्याला जातो तो रस्ता आहे. आणि इकडं जस्ट 100 मीटर वरतीच टोल नाका आहे, तर त्याच्या आधीच ही प्लेस आहे. चला आता बघूयात. वॅक्स म्युझियम 9D. तर मिनिएचर वर्ल्डचं आम्ही घेतलंय. आधी 100 रुपये होतं त्याचे, पण आता 300 रुपये झालेत. आपलं 150 रुपये झालेत. सो आमचं तिकीट झालं 300 रुपये. इकडे हॉरर हाऊस आहे. हॉरर हाऊस मध्ये एका व्यक्तीला न्यायचंय. चला आपण ज्यासाठी करायचंय का हॉरर हाऊस, चल हॉरर हाऊस करू. चल ना हॉरर हाऊस करू ना. घाबरते का तू? मी आहे ना, चल ना. चला आपण जाऊ. चला जाऊ द्या, आपण जे करायला आलोय आपण ते करूया. सो आता आतमध्ये जाऊन बघूयात आपण काय काय तिकडे. टायमिंग काय आहे दादा याचा? हे तर लोणावळा सारखंच वाटतंय ना, तसे डोंगर वगैरे आणि छोटे छोटे घर. अच्छा, इकडे रात्र सकाळ असं त्यांनी हे दाखवलं की कधी रात्र होती कधी सकाळ होती असं. ट्रेन चालली इकडनं आणि आता रात्रीचा सीन आहे, डे लाईटचा सीन आहे. सो इकडे बॅक साईडला आपण जे डोंगर वगैरे पण आहे त्या साईडला. पूर्ण गावाचा सीन आहे हा एक. इथे हे काय रेल्वेचा स्टॉप आहे, मिलिटरी. या ठिकाणी ही झिपलाईन दिसतीये. डे मध्ये आपण बघूयात.
सो वरती हेलिकॉप्टर पण आहे, चॉपर आहे वरती. आणि खाली ही ट्रेन आली आता. हा बोगदा आहे त्या ट्रेनचा. त्यानंतर वरती पॅराग्लायडिंग बघूयात आपण. परत डे होईल आता. सो याची थीम अशी आहे की नाईटला ते गाव आणि सिटी कसं दिसतं आणि डे लाईटमध्ये कसं दिसतं. सो आता अगेन डे झालाय. वरती पवनचक्की आहे, तिथे पॅराग्लायडिंग चालू आहे आणि आता इकडनं ट्रेन येईलच गाईज. सो जे लोणावळ्याचं डोंगर आणि हिल एरिया आहे त्याचा फील आहे हा. वाव. आता आपण दुसऱ्या सेटवर जाऊयात. तर दुसरा जो सेट आहे, वाव, तो हा जसं तुम्हाला बघू शकता तुम्ही, एअरपोर्ट आहे हे. एवढं मोठं एअरपोर्ट बनवलं यांनी, मिनिएचर एअरपोर्ट. सो आता इकडनं टेक ऑफ. वाव. सो इथे पार्किंग एरिया आहे प्लेनचा या ठिकाणी आणि कंट्रोल टॉवर. सो इथे जे वेटिंग लॉन्च एअरपोर्टचं, खूप सारे फ्लाईट्स इथे दिसतील, इंडिगो. आणि हे बघा अजून एक प्लेन, आता ह्याची लँडिंग होतीये एअर इंडियाची. सो लँडिंग, हा रनवे आहे, पूर्ण रनवे आहे हा. आणि अगेन एक कंट्रोल टॉवर आहे इकडे. प्लेन रेडी होते टेक ऑफ साठी रनवेवर यायला. सो हे प्लेन आहे. तर खूप छान मिनिएचर, आता मिनी सेट खूप छान सेट केला इकडे. सो मग अशी हिल एरिया आणि लोणावळा आणि ट्रेन होता आणि त्या ठिकाणी एअरपोर्ट बनवलंय. बघूयात आपण नेक्स्ट. हा तिसरा सेट आहे इकडे. हे काय, टाउन सेट आहे. आता नाईट मध्ये हा टाउन असा दिसतोय. आणि इकडे बघ, हे कन्स्ट्रक्शन साईट आहे. आता डे झालाय पुन्हा. या ठिकाणी जायंट व्हील आहे. एक छोटा ट्रक आहे, एकदम स्लो चालू आहे हा. जायंट व्हील आहे, 2-3 जायंट व्हील आहे. तो बुलेट ट्रेन आहे इकडे. वाव. आणि हा नाईट सीन आहे. इथे भूलभुलैया आहे, ते भूलभुलैया आहे ना हे. इथे काय काय म्हणतात त्याला, मेरी गो राऊंड काय ते. पार्किंग, कार पार्किंग एरिया, प्रॉपर एक टाउन बनवलं यांनी. इकडे हॉस्पिटल आहे काय ते.
तर या ठिकाणी काय बघूयात आपण. इकडे पण काहीतरी सेट असेल किंवा होता. इकडे पूर्ण डोंगरच म्हणजे फॉरेस्ट एरिया आणि मध्ये एक मे बी हे असेल, हे काय म्हणतात आयलँडचा सेट असेल. त्यातून मे बी पूर्ण नसेल झाला. हा एक सेट आहे याच्यात. ते काय म्हणतात डॉग यार्ड काय म्हणतात त्याला. सो इथे हा समुद्र नाही पण हा पण एक छान सेट आहे. इथे पण एक ट्रेन आहे, तर ती मालगाडी सारखी आहे. रात्री सो हा नाईट सीन आहे. टाउन सेटच येतो डॉक यार्ड. येस डॉक यार्डच होतं ते. हे वालं काय स्मार्ट सिटी. इथे हे कोर्ट टेनिस कोर्ट आहे. आणि इकडे बाकी स्टारबक्स. वाव इथे लेक पॉन्ड आहे इथे. आणि इकडे टॉवर्स आहे. गार्डन एरिया आहे. वाव किती डिटेल मध्ये. इथं तू सायकल्स बघ, सायकल वगैरे पण केलेत एकदम डिटेल मध्ये बनवले. हा माणूस इथं ॲप्स क्रंचेस करतोय. छोटे छोटे एकदम खूप छोटा आहे. ते झूम केल्यावरती दिसतंय पण एकदम डिटेल मध्ये बनवलं. इवन हा माणूस काय करतोय इथे काहीतरी रिपेअर करतो ना. एनिवे हा कुठला सेट आहे. त्यांनी सेटचे नाव असे लिहायला पाहिजे होते. एक काहीतरी अरे मीठ घेऊन चाललाय हा, म्हणजे आज समुद्राचा सेट आहे. येस मिठागरे, ज्याला आपण हिंदी इंग्लिश मध्ये काय म्हणतो ते नाही माहिती, पण ते मीठ बनवतात तिथं मिठागरेच म्हणतात ना. तर ते आहे. आणि इथे बघा ते सॉल्ट जसं ड्राय करून एक्स्ट्रॅक्ट करतात तो सेट आहे इथे. वाव मागे पण पूर्ण त्याचीच फॅक्टरी आहे. ही ट्रेन पण तेच कॅरी करते पूर्ण सॉल्ट. आणि अगेन नाईट शिफ्ट झालाय आता नाईट मध्ये. आहे बोट आहे. आणि सो हा पूर्ण समुद्राचा सेट आहे. तर या साईडला शिप बोट हे थोडं बंद पडलं या साईडला. हे वाला खूप भारी होतं ना. ही ट्रेन कुठून जाते. अच्छा इकडनं नाही जाते ती, वरून नाही जाते. वाव खूप मोठा सेट आहे हा पूर्ण. तोच कंटिन्युएशन मध्ये विंडमिल्स आहेत. हा नाईट सीन अगेन ह्या सेटचा. क्रूज आहे इकडे. शिप आहे मोठी. वाव अगेन माग पवन चक्की सॉरी पूर्ण डोंगर आहे. आणि इकडे समुद्राचा सीन आहे. अगेन त्यांनी बनवलंय तसं. हे अगेन अर्बन सिटी आहे पूर्ण. मोठे मोठे टॉवर्स बिल्डिंग्स. इथं बँक बघू शकता तुम्ही. मिल्क व्हॅन चालू आहे. छोटी मिल्क व्हॅन जाते इकडनं. इकडे पण एक छोट लेक आहे. त्याच्या साईडला हे काय आतमध्ये दिसत नाहीये पण शॉप किंवा छोटं हॉटेल वगैरे आहे. या साईडला काय अगेन हॉटेलच आहे छोटं असं. आणि हे नाईट मध्ये आता हा सेट असा दिसतोय. टाउन मोठं टाउन अगेन.
हे काय मिलिटरी काय कुठली कार आहे ही? फायर ब्रिगेडची कार पण फिरते. सो पोलीस पण हे इकडे आणि इकडे फायर ब्रिगेड आहे. वाव, खूप छान. हा शेवटचा सेट होता. तर गाईज खूप भारी इथे 5-6 सेट आहेत मिनिएचर्स आणि खूप डिटेलमध्ये बनवलेलं आहे. काही काही गोष्टी एकदम वरून असं ऑलरेडी तर हे एकदम छोटे छोटे सेट आहेत म्हणजे ऑब्विसली मिनिएचर आहे, पण त्यामध्ये पण तुम्ही जर डिटेल्स बघितले एकदम बारीक बारीक लेवलला छोटे छोटे माणसं आणि खूप बारीक लेवलला डिटेलिंग केलंय. सो खूप छान सेट आहे. 150 रुपीज वर्थ आहे याच्यासाठी. स्पेशली लहान मुलांसाठी खूप छान आहे. म्हणजे लहानपणी आपण शाळेमध्ये प्रोजेक्ट्स वगैरे करायचो, तर तसं हे खूप मोठ्या लेवलला ह्यांनी बनवलेलं आहे. सगळे सेट आहेत यामध्ये. सगळे म्हणजे एक 5-6 सेट आहेत, पण खूप छान बनवलेले आहे ते. आणि डे मध्ये तो सेट कसा दिसतो, ती प्लेस कशी दिसते, नाईट मध्ये कसं दिसतं, ते पण यांनी एकदम व्यवस्थित केलेले आहे. सो वर्थ आहे. 9 to 9 टायमिंग आहे. तो येऊ शकता तुम्ही. खूप छान एक्सपिरियन्स असेल तुमच्यासाठी ॲज अ फॅमिली आणि स्पेशली लहान मुलांना घेऊन. तर खूप छान प्लेस होती आणि तुम्हाला जेवढ्या वेळ पाहिजे तेवढ्या वेळ तुम्ही आतमध्ये थांबू शकता, बघू शकता. 2-3 वेळा पण बघू शकता, असं काही लिमिटेशन नाहीये. आतमध्ये इकडे पण स्पेस आहे. AC आहे पूर्ण. सो गरम वगैरे काही होणार नाही आतमध्ये. छान आहे. अरे यार हे काय ना और हाँ एक दे दो. ये इथं बघा कसा गोला खायचं सुरू आहे का. आणि मला साधं विचारत सुद्धा नाहीये की तुला पाहिजे का ग. वा, विचारून झालंय. तू नाही म्हणली होती, तुला नाही आवडत, तर मी काय करू. असं मी काय बोलले. घे मग. फायनली मनसोक्त खाल्लेलं आहे. आता परत म्हणायचं नाही की मला विचारलं नाही. तर आता आम्ही चाललो आहे हॉटेल मराठाला, जिकडे चिकन मिसळ भेटते. तर म्हणजे मी याआधी कधी चिकन मिसळ खाल्लीच नाहीये, त्यामुळे एक्सपिरियन्स तर माझ्यासाठी फर्स्ट टाइमच आहे. पण खूप व्हिडिओज मध्ये बघितलंय आणि इन्स्टाला पण बघितलं आहे की इकडची जी चिकन मिसळ आहे ती खूप छान भेटते. तर आता आम्ही तीच ट्राय करायला चाललो आहे. आपण लोणावळ्याचा जो मेन चौक आहे, जिकडनं आपण आतमध्ये काय म्हणतात स्टेशनकडे जायला निघतो, त्याच्या थोडंसं अलीकडे आपण राईट घेतला की साधारण एक 800 मीटर अंतरावरती, म्हणजे साधारण 1 किलोमीटर अंतरावरती ही प्लेस आहे. तर चला आता आम्ही जातो तिकडे आणि बघूयात तिकडे काय काय भेटतं. तर आता आपण आलोय हॉटेल मराठा झटका. तिकडं लिहिलेलं आहे व्हेज मिसळ, मटन थाळी, चिकन थाळी. बघूयात आता काय. चिकन मिसळ थाली कितीला आहे आणि हे स्पेशल मध्ये काय. स्पेशल मध्ये चिकन फ्राय आपल्याकडे. ओके, किती भूक आहे तुला. शेअर करू शकतो का. एक द्या ना मग स्पेशल चिकन थाळी द्या. तर आता आम्ही घेतलं यांचं स्पेशल चिकन थाळी आणि तुम्ही बघू शकता किती सारे सेलिब्रिटी इथे येऊन गेलेत ऑलरेडी. सो ऑलरेडी एवढ्या सेलिब्रिटीजनी इथं व्हिजिट केलंय. आता तर एक्साइटमेंट अजून जास्त वाढली की कशी असेल थाळी. चिकन थाली आलेली आहे आपली. हे काय चिकन काय काय आहे दादा हे. यो चिकन रस्सा आहे. ओके, ही अंडा कढी आहे. अंडा करी आणि यो चिकन किमा आहे. चिकन की सलाड. तर आपली थाळी आलेली आहे स्पेशल चिकन थाळी.
एवढं 300 रुपयामध्ये म्हणजे खरंच खूप परवडेबल आहे ही थाळी. तर आपण ट्राय करूया. चिकन सुक्का. खूप मस्त टेस्ट आहे. तिखट झटका आहे थोडा. नावाप्रमाणेच मराठी झटका हॉटेलचं नाव आहे तर झटका तर पाहिजेलच. पण तेलकट नाही आहे, खूप अशी व्यवस्थित प्रमाणामध्ये आहे. टोमॅटोचा फ्लेवर थोडा आहे याच्यामध्ये. आपण आता रस्सा ट्राय करूयात. हे थोडीशी क्रीमी असं वाटलं मला. अगेन टोमॅटोचा यूज आहे याच्यामध्ये पण. आणि छान आहे. दोन्हीची टेस्ट खूप वेगळी आहे. ही थोडी तिखटमध्ये आहे, ही थोडी जशी लहान मुलं पण खाऊ शकतात त्या टेस्टची आहे, तेवढी तिखट नाही आहे. मग आता अंडा ट्राय करूयात. अंडा मसाला पण आहे यांच्या ह्याच्यात. तिन्ही भाज्या एकदम छान आहेत. ही थिक आहे, वेगवेगळी आहे. ही थिक आहे, ती पातळ आहे, पण याच्यात थोडीशी वेगळी टेस्ट आहे. सेम नाही आहे अजिबात. तिघांची टेस्ट अजिबात सेम नाही आहे. म्हणजे एकाच मसाल्यामध्ये असं 3 ग्रेव्ही भाज्या बनवल्या असं नाही आहे अजिबात. वेगळं आहे. खिमा ट्राय करूयात, कारण यांचं मिसळमध्ये पण खिमा असतो. यांची जी चिकन मिसळ आहे त्यामध्ये पण खिमा असतो. तोच खिमा थाळीमध्ये पण आहे. तर खिमा ट्राय करूयात. बेसिक आहे एकदम. खूप जास्त तिखट नाही किंवा खूप जास्त मसालेदार नाही. फक्त लाल तिखट, मीठ आणि खिमा बस. म्हणजे एकदम सटल आहे. खूप जास्त असं स्पायसी तिखट असं काहीच नाही आहे. बेसिक आहे पण खूप छान आहे. छान आहे एकदम. 300 मध्ये एवढी व्हरायटी, एवढी क्वांटिटी आणि वेगवेगळे मसाले. खूप छान छान थाळी आहे. ट्राय करू शकता, नक्की ट्राय करा. मी तर म्हणेन ग्रेव्हीची ते टेस्ट छान आहेत. आणि आता पीस ट्राय करूयात. पीस पण व्यवस्थित शिजलेले आहेत आणि एकदम सॉफ्ट आहे. दुसऱ्या याच्यातला ट्राय करू आपण. सेम एकदम सॉफ्ट, व्यवस्थित शिजलेला आहे. तो फक्त ग्रेव्हीच नाही तर पीस पण खूप छान आहेत आणि जवळपास 6-7 पीस आलेत. तो क्वांटिटी पण चांगली आहे. तर आमचं जेवण करून झालंय. थाळी एकदम मस्त होती, जसं मी म्हणलं. स्पेशल चिकन थाळी घेतली होती आम्ही 300 रुपीजची. पण 2 जणांचं त्यामध्ये लिटरली जेवण होतं आणि टेस्ट खूप छान होती. सो मराठी झटका हॉटेल या ठिकाणी तुम्ही. मला ॲक्च्युली चिकन मिसळ ट्राय करायची होती, पण जास्त भूक लागलेली, त्यामुळे मी म्हटलं थाळी ट्राय करूयात. सो नेक्स्ट टाइम मी जेव्हा येईल तेव्हा नक्की चिकन मिसळ इथली ट्राय करेन. तुम्ही पण ट्राय करा, कारण बऱ्याच जणांनी चिकन मिसळच घेतली होती. तो मला जास्त भूक होती म्हणून मी थाळी घेतली. बट छान होतं आणि मिसळ पण इथली खूप छान आहे असं ऐकलं. तर नेक्स्ट टाइम मी नक्की मिसळ ट्राय करेन. तर चला, आता जेवण तर करून झालंय. ट्रेन आ गई है.
तर आता आम्ही चाललो आहे वाघजाई मंदिरला. जिकडं खंडाळ्याचा घाट सुरू होतो त्याच्या जस्ट स्टार्टिंगलाच आहे वाघजाई देवी मंदिर. बऱ्याच वेळा हे मंदिर आम्ही बघितलं होतं पण कधी आतमध्ये नाही आलो. तर आज आम्ही ठरवलं आहे की ज्या ठिकाणी आम्ही पहिलं गेलतो त्या ठिकाणी न जाता वेगळ्या जागा आपण बघूयात. सो आता मी आलो आहे कॅफे सनसेटला आणि इथं ही आमची दुसरी वेळ हो. म्हणजे लास्ट टाइम जेव्हा आम्ही लोणावळ्याला आलो तेव्हा इव्हिनिंग इथं स्पेंड केली होती आणि ह्या वेळेस पण सो ही एकच प्लेस आजची जी आहे ती कॉमन झालेली आहे. पण कॉमन याच्यासाठी झाले की इथे येऊन बसायचं जे सुख आहे ना, शांती आहे, ही दुसऱ्या स्पॉटला आम्हाला सनसेटच्या टायमाला कुठंच भेटली नाही लोणावळ्यात. ह्या प्लेसला त्यासाठीच आम्ही आलो. तुम्ही व्ह्यू बघू शकता मस्त असं. आणि आत्ताच मिसिंग लिंक पण कम्प्लीट झालाय. सो इकडनं दिसतोय तो पण दिसतोय ना. इथं स्पेशली आम्ही फक्त बसायला आलो निवांत. सनसेट आज थोडंसं ढगाळ वातावरण आहे सो माहिती नाही सनसेट दिसेल की नाही. पण प्लेसचा व्ह्यूचा फक्त फील घ्यायला मी पण या नक्की इथं व्हिजिट करा. व्हिजिट याच्यासाठी करा की इथं बसून जी शांतता आहे ना आणि जी मजा येते ना फक्त बसायला खूप. गाईज आता वाजलेत संध्याकाळचे 6:30 आणि आम्ही निघालोय घरी. खूप मजा केली आज. नवीन नवीन प्लेस बघितल्या लोणावळ्याच्या, कारण बऱ्याच बाकीच्या प्लेसेस बघितलेल्या होत्या पण आज जे काही 2-3 ठिकाणं गेलो आणि सडन प्लॅन झाला होता त्यामुळे असं काहीच नव्हतं की म्हणजे सकाळी उठून माहितीही नव्हतं जायचंय घराच्या बाहेर, हे पण माहिती नव्हतं. अचानक आमचं डिसाईड झालं की चला जाऊन येऊ. आणि लोणावळा म्हणजे असं ठिकाण झालंय आता की घरातलं निघलं आणि काही करायला नाही तर लोणावळ्याला जाऊन बसू असं झालंय. पण जे आपलं घरी किंवा रोज वीकडेज ऑफिसमध्ये ऑफिस स्ट्रेस वगैरे जो असतो ना तो लोणावळ्याला येऊन जरा शांत वाटतं. तर हीच एक जवळची अशी प्लेस आहे की जिकडे येऊन थोडं आपण डोंगरदऱ्या बघतो. डोळ्यांना पण तेच बघून जी सवय झालेली असते आठवडाभर मग चिडचिड होते. नंतर आपण 1-2 महिने जर घराबाहेर नाही गेलं तर कधी कधी असा ब्रेक ती गरजेचा असतो. सो तेच पर्पज होतो आज. सो आम्ही काही गोष्टी दाखवल्यात. सो तुम्ही पण कधी आलात तर त्या गोष्टी ट्राय करू शकता. आम्ही मध्ये रेऑन गार्डनला दुपारी गेलो होतो, ते काय आम्ही व्लॉगमध्ये दाखवलं नाही कारण तिकडं आम्ही जाऊन फक्त शांत 2-3 तास बसलो होतो गार्डनमध्ये. म्हणजे खूप शांतता आहे त्या गार्डनमध्ये, पण पीसफुल वाटलं तिकडं. पण ते आम्ही फक्त या ब्लॉगमध्ये टाकलं नाहीये. असा होता आजचा आमचा सडन डे आउट प्लॅन. तर कसा व्हिडिओ वाटला तुम्हाला आमचा नक्की कमेंट करून सांगा. आम्ही काही सजेस्ट केलेल्या प्लेसेस नक्की व्हिजिट करा आणि फीडबॅक द्या की तुम्हाला कसं वाटलं. आणि अशाच छान छान ब्लॉगसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम आम्हाला देत राहा. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कार चालवतोय. सो बाय बाय. बाय बाय. तर आता आपण आलोय हॉटेल मराठा झटका.
मगनलाल अँड सन्सच्या शॉपला आम्ही पोहोचलेलो आहे फायनली. तर आपली थाळी आलेली आहे, स्पेशल चिकन थाळी. इथं ट्रेन आ गई है.